एसएन न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू। मुंबईत आजपासून 26 मार्च पर्यंत अधिवेशन होणार आहे, ज्यामध्ये 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ वाढणार। महायुती सरकारने निवडणुकीत दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। या अर्थसंकल्पात ते पूर्ण होणार का, याकडे महिलांचे लक्ष। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अपेक्षा। सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष। आवास प्रकल्पाअंतर्गत 15.1 लाख कुटुंबांना घरे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 15.1 लाख कुटुंबांना घरे देण्याची घोषणा केली। विरोधकांचा सरकारवर टीकेचा तयारी। अधिवेशनात मंत्रीवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि लाडकी बहीण योजनेतील अंमलबजावणीवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होणार। विरोधकांचा आरोप की सरकार विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या 25% पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। अधिवेशनाच्या कामकाजात बदल। 8 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी असूनही कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च रोजी होळी निमित्त सुट्टी देण्यात येणार आहे। महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे। विकास कामांसाठी निधीची तारेवरची कसरत। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांच्या खर्चामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासण्याची शक्यता। महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि विरोधकांची भूमिका। महायुतीतील अंतर्गत कुरबुरी आणि मंत्र्यांवरील आरोपांवरून विरोधक अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसएन न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।